शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या यादीमध्ये कुणाला संधी मिळणार हे आज बघायचं आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होईल अशा स्वरूपाची माहिती समोर येते। नाशिक, सिंधुदुर्ग आणि पालघर या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे, त्यामुळे कोणत्या जागांवरची उमेदवारी आज शिंदेच्या शिवसेनेकडून जाहीर होते हे आपल्याला बघावं लागेल। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। मुंबईतनं पंकज दळवी थेट आपल्या सोबत आहेत। पंकज, आज अशी शक्यता आहे की शिंदेच्या दुसऱ्या यादीची घोषणा होऊ शकेल। तिढा काही जागांवरचा अद्यापही कायम आहे, जसा आपण उल्लेख केला। काय शक्यता आहे, कोणत्या जागांवरची उमेदवारी आज प्रामुख्याने जाहीर होताना आपल्याला बघायला मिळेल? पंकज, गुरुसाहेब 2 ते 3 जागा आहेत ज्यांचा उल्लेख केला, त्यांच्या व्यतिरिक्त इतर बापकरा ज्या जागा ते लढणार आहेत त्याची यादी जाहीर केली जाऊ शकते। गेल्या पहिली यादी जी आहे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची 8 जणांची 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली। त्याच्यामध्ये कल्याण असेल, कल्याण डोंबिवली म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्याची घोषणा झाली नव्हती। ठाणे असेल, मुंबईतला काही असेल, या सगळ्या गोष्टी ज्या अगदी क्लिअर आहेत, ज्या जागांवरनं कुठलाही वाद नाही आहे किंवा दुसरा दावा नाही आहे, अशा जागा ज्या आहेत त्या डिक्लेअर केल्या जातील। मात्र हे करत असताना त्यांना विचारपूर्वक या जागांची जी आहे ती घोषणा करावी लागेल, कारण नाशिकसारख्या जागा आहेत तिकडे दुसऱ्या पक्षाला गेल्या तर नाराजी होऊ शकते आणि निवडणुकीच्या तोंडावरती अशी कुठल्याही प्रकारची नाराजी ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जी आहे ती परवडणारी नाही आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच एकनाथ शिंदे यांना निर्णय जो आहे तो जाहीर करावा लागेल। बरोबर, त्यामुळे आज जेव्हा ही यादी जाहीर होते तेव्हा कोणाकोणाची नावं समोर येतात, कुठल्या मतदारसंघामधल्या नावांची घोषणा होते आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहिती।